देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार. मतदारांनो, तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव असलेल्या विद्यमान मतदारसंघात किंवा त्या मतदारसंघातून इतर दुसऱ्याच मतदारसंघाच्या क्षेत्रात स्थलांतर केलं असेल तर तशी नोंद करून घ्यायची आहे का? तर तुम्ही हे नक्की करू शकताय. त्यासाठी तुम्हाला भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेला अर्ज क्रमांक 8 भरून द्यावा लागेल. तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या देखील भरू शकताय आणि त्यासाठी voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसंच वोटर हेल्पलाईन ॲप हे मोबाईल ॲप असे 2 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. या व्हिडिओत आपण voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून हा अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत. त्याकरता या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेल्या अनेक सेवांचा लाभ आपण घेऊ शकतोय. पण त्याकरता हे संकेतस्थळ वापरण्यासाठीचं खातं तयार करून लॉग इन करावं लागतं. हे खातं कसं तयार करायचं याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. संकेतस्थळावर लॉग इन झालं की आपण मुख्य पानावर येतो. या पानावर डाव्या बाजूचा फिल फॉर्म 8 अर्थात अर्ज क्रमांक 8 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत आहोत याबद्दल विचारलं जाईल. जर तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरताय तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल. मात्र स्वतःसाठी भरत असाल तर तो पर्याय निवडल्यावर आपण लॉग इन केलेल्या खात्यासोबत जोडलेला म्हणजेच आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपोआप भरला असल्याचं दिसेल. त्यानंतर पुढे सरकण्यासाठी आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर समोर आलेल्या पानावर आपल्याला आपल्या मतदार ओळखपत्रासंबंधीचे तपशील दिसतात. ते आपलेच असल्याची आणि बरोबर असल्याची खात्री करा आणि ओके हे बटण दाबा. यानंतर आपल्याला हा अर्ज नेमकी कोणती विनंती करायसाठी भरायचा आहे त्याबाबतचे 4 पर्याय समोर दिसू लागतील. आपण आपल्या निवासाच्या ठिकाणाचं स्थलांतर केलं असल्याची नोंद करून घेण्यासाठी हा अर्ज भरतोय. त्यामुळे या 4 पर्यायांमधनं आपण शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण आपल्या विद्यमान मतदारसंघाअंतर्गत किंवा दुसऱ्याच मतदारसंघाच्या क्षेत्रात स्थलांतर केलं असेल तर तसं चिन्हांकित करण्याचे पर्याय दिसतील. त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपण ओके हे बटण दाबणार आहोत. मतदारांनो, अनेकदा आपल्याकडे लग्न झालेल्या महिलांचं त्यांच्या विद्यमान किंवा दुसऱ्याच मतदारसंघात स्थलांतर झालेलं असू शकतं किंवा सामान्यतः आपणही काही एका कारणामुळे आपल्या निवासाचं ठिकाण बदललेलं असू शकतं. अशावेळी आपल्या बदललेल्या पत्त्याची नोंद व्हावी किंवा जर मतदारसंघच बदलला असेल तर आपलं जुन्या मतदारसंघातलं नाव वगळून ते आपण स्थलांतर केलेल्या मतदारसंघातल्या मतदार यादीत समाविष्ट केलं जावं यासाठी आपल्याला हा अर्ज भरून द्यावा लागतो. आता अर्जातील विनंतीचा योग्य पर्याय निवडला की आपल्यासमोर आलेलं नवं पान म्हणजे अर्ज क्रमांक 8. या पानावर उजव्या बाजूला दिलेल्या यादीतून आपल्याला अर्ज कोणत्या भाषेत पाहायचा आहे त्यासाठीचे पर्याय दिसतात. त्यातून आपल्या सोयीची भाषा निवडा. इथे आपण मराठी भाषेचा पर्याय निवडत आहोत. या पानाच्या डाव्या बाजूला पाहिलं तर या अर्जात किती टप्प्यांमध्ये माहिती भरायची त्याचे मथळे तुम्हाला दिसतील. आपण वेळोवेळी त्या मथळ्याच्या बटनावर क्लिक करून अर्जाच्या हव्या त्या टप्प्यावर जाऊ शकतो. आता प्रत्यक्षात हा अर्ज कसा भरायचा ते पाहूयात. या अर्जाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला आपलं राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाविषयीचे तपशील द्यायचे असतात. समजा आपण विद्यमान मतदारसंघातच स्थलांतर केलं असेल तर आपल्या मतदार ओळखपत्राशी जोडलेले हे तपशील इथे आपोआप भरलेले दिसतील. मात्र आपण विद्यमान मतदारसंघातून दुसऱ्याच मतदारसंघाच्या क्षेत्रात स्थलांतर केलं असेल तर मात्र हे तपशील आपल्याला त्या रकान्यांमधल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडून नमूद करायचे आहेत आणि त्यानंतर पुढील हे बटण दाबायचं आहे. मग अर्जाच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला काही वैयक्तिक तपशील द्यायचे आहेत. त्यापैकी आपलं नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले दिसतील. त्या खालच्या रकान्यात आधार क्रमांकाचा पर्याय निवडून आपला आधार क्रमांक लिहायचा आहे. आपण तो देऊ शकत नसू तर माझ्याकडे आधार क्रमांक नसल्याने मी आधार क्रमांक देऊ शकत नाही हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे. मग त्या पुढच्या रकान्यांमध्ये क्रमानं तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID हा तपशील भरून पुढील हे बटण दाबायचं आहे. या नव्या टप्प्यावर आपण हा अर्ज कोणती विनंती करण्यासाठी भरत आहोत तो पर्याय चिन्हांकित केलेला दिसेल आणि त्याखालीच आपण स्थलांतर केलेल्या पत्त्याचे तपशील देण्यासाठीचे रकाने सुद्धा दिसू लागतील. या रकान्यांमध्ये विचारणा केल्यानुसार घर क्रमांक, परिसर, शहर, गाव, टपाल कार्यालय, पिनकोड, तालुका मंडळ, जिल्हा या स्वरूपात आपल्या पत्त्याचे तपशील भरायचे आहेत. हे तपशीलही आपल्याला त्या खालच्याच रकान्यांमध्ये आपल्या प्रादेशिक भाषेत सुद्धा दिसतात. ते तपासा आणि काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी इथे दिसत असलेल्या कीबोर्डच्या खुणेवर क्लिक करा. मग समोर इन्स्क्रिप्ट मराठीचा ऑनस्क्रीन कीबोर्ड येईल. त्याचा वापर करून तपशिलात दुरुस्त्या करून घ्या. हे झालं की आपल्याला या नव्या पत्त्याच्या पुराव्याचा दस्तऐवज द्यायचा आहे.
रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्ही भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, महसूल खात्याच्या किसान बही या पुस्तिकेसह जमिनीच्या मालकी संदर्भातला दस्तऐवज, भाडे करार, पाणी, वीज तसंच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं किमान 1 वर्षाच्या आतलं देयक, राष्ट्रीय शेड्यूल बँका किंवा टपाल विभागाचं चालू असलेल्या खात्याचं पासबुक, घर स्वतःच्या मालकीचं असेल तर त्यासंबंधीचा नोंदणीकृत विक्री करार यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत देऊ शकता. समजा निवासाचा पुरावा म्हणून इथे नमूद केलेल्यापैकी कोणताही दस्तऐवज तुमच्याकडे नसेल तर अशावेळी तुम्ही पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध असलेला इतर दस्तऐवज देखील देऊ शकता. यासोबतच जर का तुम्ही बेघर, देह व्यवसाय करणाऱ्या महिला किंवा तृतीयपंथी या प्रवर्गात येत असाल आणि तुमच्याकडे रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल तर तुम्ही इथे दिसत असलेल्या नमुन्याप्रमाणे छापलेलं किंवा हाताने लिहिलेल्या स्वरूपातलं स्वतः स्वाक्षरी केलेलं स्वघोषणापत्र देखील पुरावा म्हणून देऊ शकताय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला हा दस्तऐवज इमेज स्वरूपात म्हणजेच JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच द्यायचा आहे आणि इमेजचा आकार 2 MB पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यायची आहे. त्यानुसार हा पुरावा देण्यासाठी दस्तऐवज निवडा. या यादीतून आपण कोणत्या स्वरूपाचा दस्तऐवज देत आहोत ते निवडायचं आहे आणि समजा या यादीतील कोणताही दस्तऐवज आपल्याकडे नसेल तर एनी अदर डॉक्युमेंट हा पर्याय निवडून पुराव्याचा दस्तऐवज जोडण्यासाठी शेजारचं चूज फाईल हे बटन दाबून कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला पुराव्याचा दस्तऐवज अपलोड करायचा आहे. त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध असलेला निवासाचा पुरावा जोडून आपण पुढील हे बटन दाबणार आहोत. अर्जाचा हा टप्पा म्हणजे एक प्रकारचं घोषणापत्रच आहे. या घोषणापत्रात सूचित केल्याप्रमाणे जर का आपण या संपूर्ण अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालं तर हा लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 31 नुसार दंडनीय अपराध असेल याची नोंद घ्या. यानंतर खाली तारखेचा रकाना भरलेला दिसेल. त्या शेजारच्याच रकान्यात आपल्याला आपलं ठिकाण लिहून पुन्हा पुढील हे बटन दाबायचं आहे. त्यानंतर त्या खालीच दिसत असलेला कॅप्चा आपल्याला समोरच्या रकान्यात व्यवस्थित भरायचा आहे. त्या खालीच आपल्याला हा अर्ज जतन करण्याचा, रद्द करण्याचा आणि आत्तापर्यंत भरलेल्या अर्जाचं प्रारूप पाहून तो सादर करण्यासाठीचा पर्याय दिसतो. अर्जाचं प्रारूप पाहून तो सादर करण्यासाठी आपण पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करायचं आहे. मग आपल्याला भरलेल्या अर्जाचं प्रारूप दिसू लागेल. ते काळजीपूर्वक तपासून घ्या. अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री झाली की मगच तळाशी दिसत असलेलं सादर म्हणजे सबमिट हे बटन दाबायचं आहे आणि याची खातरजमा करण्यासाठी पुन्हा समोर आलेल्या पर्यायांमधनं होय हे बटन दाबायचं आहे. झाला तुमचा अर्ज दाखल. अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश आपल्याला दिसतो. हाच संदर्भ क्रमांक वापरून आपण या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतो. त्यामुळे या क्रमांकाची व्यवस्थित नोंद करून ठेवा. सोबतच इथे डाउनलोड एक्नॉलेजमेंट हा पर्याय सुद्धा दिसतो. त्यावर क्लिक करून आपण भरलेला अर्ज सेव्ह करा आणि मग त्यानंतर ओके हे बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण करा. आता आपल्याला आपल्या अर्जाची स्थितीगती समजून घ्यायची असेल तर त्यासाठी या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर जाऊन ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे आणि मग समोर आलेल्या पानावर आपल्या अर्जाचा संदर्भ क्रमांक आणि राज्य हा तपशील देऊन सबमिट हे बटन दाबून आपण आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतो. पाहिलं, मतदार म्हणून आपण स्थलांतर केलं असेल तर त्याची नोंद करून घेण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया किती सोपी आहे ते लक्षात घ्या. ही प्रक्रिया पूर्ण करणं ही सुजाण मतदार म्हणून आपली कर्तव्यनिष्ठ जबाबदारी आहे. या सेवेच्या माध्यमातून ती पार पाडा. इतकंच. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.